महापालिकेला विविध विकास कामांच्या निधीचं वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांवर अन्याय केला जातो अशी तक्रार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी केल्यानंतर जयंत पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली। सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांबरोबर विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांना देखील निधी द्यावा अशी सूचना जयंत पाटील यांनी केली। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाहीत, सगळे आपलं काम करत आहेत, पक्षात कसलेही मतभेद नाहीत, याबाबत शरद पवार पाहतील असा निर्णय घेतील असा खुलासा जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना दिलाय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आमच्या पक्षात नाही, तिकडे होत असतील तर माहिती नाही असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। महापालिकेच्या निधी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली। तक्रार केल्यानंतर जयंत पाटील यांनी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली। जिल्हा नियोजन समितीची वार्षिक योजना तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास योजनेतून महापालिका क्षेत्राच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झालाय। या निधीतून माजी नगरसेवकांनी कामे सुचवली होती, मात्र ही कामे केली गेली नसल्याची तक्रार करण्यात आली। आयुक्तांनी याची माहिती घेऊ, लोकप्रतिनिधींची कामे प्राधान्याने घेऊ अशी ग्वाही दिली। तर महापालिका क्षेत्रात समतोल विकास व्हावा, माजी नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं, प्रलंबित प्रश्न समस्या सोडवाव्यात अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या। जयंत पाटील अचानक महापालिकेत आले, त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध समस्या सांगितल्या, पण त्यांच्या अचानक दौऱ्यामुळे महापालिका क्षेत्रात चर्चेला उधाण आलं होतं। महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेने 3200 कोटींचा निधी दिलाय। सांगली महापालिका क्षेत्रात 600 कोटींचा आराखडा तयार केलाय, मात्र यातून नाले व गटारी बांधल्या जाणार आहेत, त्यामुळे महापूर कसा नियंत्रणात येणार, हा आराखडा चुकीचा आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। ते म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा अभ्यास करून जागतिक बँकेने राज्य शासनाला 3200 कोटींचा निधी दिलाय। या निधीतून सांगली महापालिकेला 600 कोटी रुपये मिळाले, त्याची निविदा प्रक्रिया देखील सुरू आहे। राज्य शासनाकडून हे काम केलं जाणार आहे, त्यासाठी सांगली व मिरज शहरातील गटारी नाले बांधण्यासह किरकोळ कामे करण्यात येणार आहेत। यासाठी नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे, पण महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर आरसीसी बांधकाम करून महापूर कसा नियंत्रणात येणार याचे प्रश्न अद्याप उलगडले नाहीत। नाले बांधकाम आणि महापुराचा काय संबंध असा सवाल विशाल पाटील यांनी केलाय। महापूर थांबवायचा असेल तर जागतिक बँकेने चुकीचा निधी खर्च करू नये। महापूर थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना करता येतील त्यासाठी निधी खर्च करावा। गटारी बांधून पूर नियंत्रणात येणार आहे, त्यापेक्षा शेरी नाल्याचा प्रश्न या निधीतून सोडवला असता तर कधी पण चांगलं झालं असतं। महापुराच्या काळात शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळतं। 600 कोटींपैकी 25 कोटींचा निधी शेरी नाल्याच्या बंधारासाठी उंची वाढवण्यासाठी खर्च केला असता तर नदीचं प्रदूषण देखील बंद झालंय, पण याकडे लक्ष दिलं गेलं नाही। या विरोधात आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं। कुपवाडमधील शिवशक्ती नगर येथे सराईत गुन्हेगार श्रवणेशनाथ महावीर चौगुले याचा शस्त्राने वर्मी घाव घालून निर्घुण खून करण्यात आला होता। याबाबत उमेश अप्पासाहेब पाटील यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बीडमधील अंबेजोगाई येथून एका सराईतीस अटक केली आहे। रितेश वसंत चव्हाण असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याच्यावर बीड जिल्ह्यात चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। इतर संशयितांचा शोध सुरू आहे। चोरीच्या गुन्ह्यातील दागिन्यांच्या वाटणीवरून साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे। मयत श्रवणेशनाथ चौगुले हा शहरातील शिवशक्ती नगर येथे भाड्याच्या खोलीत संशयित रितेश समवेत राहत होता। रविवारी रात्री श्रवणेशनाथ धारधार शस्त्राने डोक्यात आणि छातीवर वर्मी घाव करून त्याचा खून करण्यात आला होता। पोलिसांचं पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलं। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित हा बीड येथील अंबेजोगाई येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथील स्थानिक पोलीस यांच्या मदतीने अंबेजोगाई येथे सापळा रचून एका ताब्यात घेतला। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जबरी चोरीच्या मिळालेल्या दागिन्यांच्या वाटणीवरून साथीदारांनी मिळून श्रवणेशनाथ चौगुले याचा धारधार शस्त्राने डोक्यात आणि छातीवर वार करून खून केल्याची कबुली दिली। जीवनात यशस्वी होण्यासाठी जे क्षेत्र तुम्हाला आवडते ते क्षेत्र करिअर म्हणून निवडा। वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा। आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप करिअर बिझनेस करता येतात, त्याचा उपयोग करा असे आवाहन शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी केले। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये एम्पायर 2025 प्रोजेक्ट पोस्टर सेमिनार आणि MBA बिझनेस प्लॅन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी सत्यजित देशमुख बोलत होते। कार्यक्रमाचे उद्घाटन सत्यजित देशमुख यांच्या हस्ते आणि पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते सत्यजित देशमुख आणि प्रनिल गिल्डा यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। सत्यजित देशमुख म्हणाले, आपली क्षमता काय आहे याचा आढावा घ्या, सातत्याने वृद्धिगंत होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहा, स्वतः प्रेरणास्त्रोत व्हा,
यावेळी बोलताना सिद्धार्थ भोकरे यांनी विद्यार्थी नवनवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान वापरून समाज उपयोगी प्रकल्प तयार करतात, त्यांना आपले महाविद्यालय एम्पायरच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर संधी उपलब्ध करून देते असं आवर्जून सांगितलं। विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस लागावं या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचंही सांगितलं। या प्रसंगी त्यांनी सत्यजित देशमुख आणि प्रणिल गिल्डा यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या। सत्यजित देशमुख यांनी संस्थेची प्रगती आणि यश खूप दैदिप्यमान आहे, तसेच अध्यक्ष संजय भोकरे यांनी संस्थेची धुरा हातात घेतल्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्याप्रमाणे संस्था अशीच प्रगती पथावर राहील असा आत्मविश्वासही व्यक्त केला। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावर गटारीचे बांधकाम करण्यात येणार आहे, त्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत। 100 फुटी रस्त्याचे मार्किंग प्रशासनाने करावे। रस्त्यावर असलेले बांधकाम काढून घेण्यास व्यावसायिक तयार आहेत, पण त्यांच्या मालकीच्या जागेतील पक्की बांधकामे काढू नयेत अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी महापालिका उपायुक्तांना दिल्या। जागतिक बँकेच्या निधीतून 100 फुटी रस्त्यावर आरसीसी गटार बांधण्यात येणार आहे, त्यासाठी गॅरेज मालकांना नोटिसा काढल्या। त्यावर खासदार विशाल पाटील यांनी त्या भागातील व्यावसायिक आणि महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी संयुक्त बैठक घेतली। या बैठकीला फिरोज पठाण, युनुस महात, युसुफ मेस्त्री, सलीम नदाब, संदीप दळवी, असलम जमादार उपस्थित होते। या बैठकीत 100 फुटी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेलं अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याची तयारी व्यावसायिकांनी केली आहे। खासदार विशाल पाटील म्हणाले, 100 फुटी रस्त्याचं सुशोभीकरण महत्त्वाचं आहे। या रस्त्यावर अतिश्रीमंत आणि अतिगरीब या दोन्ही प्रकारचे लोक राहतात, सर्वांना समान न्याय द्यावा लागेल, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन हे काम केलं जावं अशी भूमिका मांडली आहे। रस्त्यावर बांधीव अतिक्रमण नसल्याने फारशी अडचण येणार नाही अशी ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली आहे। ते स्वतः रस्त्यावर आलेले शेड आणि वाहने काढून घेणार आहेत, त्यासाठी मार्किंग करून द्या अशी विनंती त्यांनी केली आहे। त्यानुसार आयुक्त गांधी यांच्या समोर हा विषय मांडून योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। जतमधील साखर कारखान्याच्या वजन काट्याजवळ बेकायदेशीर विनापरवाना रिव्हॉल्वर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी या तरुणाकडून एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतूस असा एकूण 50,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर असं कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत। त्यानुसार गुन्हे अन्वेषणचं एक पथक जत परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार निलेश मांगलेकर हा स्वतःजवळ बेकायदेशीर देशी बनावटीचं पिस्टल घेऊन फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी वजनकाटा परिसरात सापळा लावून मांगलेकर याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस मिळाले। याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निदर्शनास आलं। यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी जत पोलिसांच्या स्वाधीन केलंय। चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे उन्हाळ्यात चांदोलीचं सौंदर्य बहरले तर रात्रीच्या वेळी काजव्यांचा झगमगाट दिसून येतोय। त्यामुळे दिवसा हिरवाई तर रात्री काजव्यांची रोषणाई आणि लुकलुकाट चांदोलीच्या सौंदर्यात भर टाकू लागलाय। निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन हे चांदोली अभयारण्य परिसरात काजवे अभ्यास करत आहेत। या काजव्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, चांदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वन विभागाच्या नियमात राहून काजवे पाहता येतात। काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात। जगभरात काजव्यांच्या जवळपास 2000 विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत, त्यातील भारतात जमते 9 ते 10 प्रजाती आढळतात। काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला 1 वर्ष जातं। पावसाळ्यात एक मादी तब्बल 100 अंडी देते। ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामध्ये किंवा पाणथळ जागांच्या शेजारी किंवा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळ्यामध्ये दिली जातात। काजव्यांची अंडी आणि अळी दोन्ही अंधारात चमकतात। साधारण 2 आठवड्यात अंड्यातून काजव्यांची अळी बाहेर येते आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष। या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसेच शेती पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई इत्यादी खाऊन फस्त करतात आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बाज येथील शाखेत शाखा अधिकारी आणि लिपिकाकडून शासकीय निधीतील सुमारे 30 लाखांच्या अपहाराची चौकशी सुरू आहे। बँकेने शाखा अधिकारी संदीप सोलनकर आणि शिपाई कोंडेबा खरात या दोघांना तडकाफडकी निलंबित केले। दरम्यान बाज शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून चौकशीअंती आणखी अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तत्कालीन शाखा अधिकारी संदीप सोलनकर आणि शिपाई कोंडेबा खरात हे दोघे सध्या डफळापूर शाखेत कार्यरत आहेत। यापूर्वी ते
जत तालुक्यातील बाज येथे कार्यरत होते. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील सुमारे 30 लाख इतकी रक्कम या दोघांनी बँकेच्या खात्यावरून स्वतः आणि इतर नातेवाईकांच्या नावे टाकून रकमेचा अपहार केल्याचा प्रकार बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आलाय. या प्रकरणी बँकेने शाखाधिकारी सोलनकर आणि शिपाई खरात या दोघांना तडकाफडकी निलंबित केलं. याबाबतची चौकशी सुरू केली. बाज शाखेतील प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक जत तालुक्यात तळ ठोकून असून त्यांनी शाखेची दिवसभर तपासणी केली. अपहार प्रकरणातील नियुक्तीच असलेल्या डफळापूर शाखेचीही तपासणी केली जाणार आहे. तत्कालीन शाखाधिकारी यापूर्वीही वादग्रस्त राहिलाय. त्याच्याकडून अन्य शाखेतही मनमानी कारभार केल्याचं प्राथमिक तपासणीत आढळणार आहे. त्यामुळे या अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. जत तालुक्यातील उमदी येथे विजयपूर नगर महामार्गावरील गुजरातहून बेंगलोरकडे कपड्यांच्या ताग्याचा बॉक्स घेऊन जाताना भरधाव आयशर ट्रक मध्यरात्री पलटी झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. उमदी येथील चडचण फाट्यालगत शिवाजी हायस्कूल शेजारी रात्री 1च्या दरम्यान विजयपूर नगर महामार्गावर मध्यभागीच आयशर गाडी पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. विजयपूर नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं संपूर्ण काम झाल्याने लहान मोठ्या गाड्यांची रहदारी वाढली आहे. दिवसातून सुमारे 3 ते 4 हजार गाड्या या महामार्गावरून जातात. त्यामुळे मध्यभागीच गाडी पलटी झाल्याने दोन्ही बाजूला सुमारे 10 ते 12 किलोमीटर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर उमदी येथील पोलीस आणि गावकऱ्यांनी क्रेन मशीन बोलावून गाडीतील आणि रस्त्यातील कपड्यांच्या ताग्याचे बॉक्स काढत गाडी सरळ उभी करून रस्ता रिकामा केला. अखेर रात्रभर झालेली वाहतुकीची कोंडी सकाळी 7 वाजता सुरळीत झाली. विजयपूर नगर महामार्गाच्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली. त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील जास्त आहे. गतिरोधक नसल्याने वाहन चालक गाड्या सुसाट वेगाने पळवतात. त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विजयपूर नगर महामार्गावर गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे. मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचं काम अत्यंत संथ गतीने होते. अर्धवट झालेल्या दुभाजकामुळे अपघात घडत आहेत. मात्र याची कसलीही सोयीसुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबरच लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली होती. पथदिवे बसवण्यात आलेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. तर जानेवारीपासून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचं काम होते. मात्र गेल्या 5 महिन्यात बालाजी मंगल कार्यालय ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत एका बाजूने दुभाजक बसवण्यात आलेत. दुभाजकाचं काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. येत्या 2 महिन्यात दुभाजकाचं काम पूर्ण न केल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिसताक्षणी काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, रामलिंग गुगरी, संतोष जेडगे, आसिफ निपाणीकर, अभिजित दानेकर, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी आदी जण उपस्थित होते.